सोयाबीन कापणी करून पडलेलं होतं आता, आणि ते काढायचं होतं मशीनमधून. ते आता ओल्लं झालं. आता ते शेंगा भिजू नये म्हणून इकडं वरमेवर टाकू राहिलो ते. ज्यांना वाटत असन शेतकरी जीवन लय सुखी आहे, तर हा व्हिडिओ एकदा बघा आणि मग विचार करा. हे अशी शेतकऱ्याची हालत. शेतकऱ्याच्या समस्या या शेतकऱ्याच्या पाचीलाच पुजलेले आहे. किती मेहनत घेऊन हे पीक आणलं होतं. त्याला किडी आळ्या लागू नये म्हणून हे पण वापरलं होतं. कामगंध सापळ्यांचा वापर करतो. रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे वापरलेले. आणि पार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर पीक हे असं जात राहतं. रात्री 2-3 दिवसापासून सलग पाऊस, आणि रात्रीचा पण खूप पाऊस झाला होता. आणि परत आजचा पण ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं आता हे सगळे गंज नाही का उचलावं लागणार आहे. आता या सोयाबीनची क्वालिटी नक्कीच ढासळण. ही क्वालिटी ढासळण का नाही ढासळण हे सांगण्यासाठी एखाद्या भविष्यकाराची गरज नाही राहणार. आता या सोयाबीनला मोड येणार आहे. सोयाबीनचा पुरा नाश झालेला आहे. जेवढं मेहनतीने पीक आणलं तेवढं गेलेलं आहे आता. आणि दाणे काळे पडतील. मोड येणं आता असं वरम्याच्या बाजूला टाकून घेतोय, जेणेकरून उन्हाने सुकल्यानंतर तरी आता बघू किती हातात येतं. निसर्ग शेतकऱ्याच्या हात धुवून मागं लागलेला आहे, आणि सरकार पण भाव देत नाही. सरकारचे शेतीविषयक धोरणांमध्ये बदल व्हायला पाहिजे. कमीत कमी भाव तरी भेटला पाहिजे. पण शेतकऱ्यांना कोणचं सरकार समजून घेईल? शेतकऱ्यांच्या बाजूने फक्त विरुद्ध पक्ष राहा द्या, आणि ते जेव्हा सत्तेत द्या ते पण तेव्हा या सरकार सारखंच करत्या. बघून न बघितल्यासारखं करत्या. धन्यवाद. वाटलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.